मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद, कारण इतक्या लवकर इतक्या कमी वेळात तुम्ही मला इतकं छान सपोर्ट करताय, माझे व्हिडिओ रेग्युलरली बघताय आणि त्यावरती खूप छान छान मला कमेंट सुद्धा करताय। तर अगदी मनापासून धन्यवाद। आणि असेच माझे तुम्ही व्हिडिओ जे आहेत ते बघत चला। काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। जसं की आता आपला पुढचा जो आपला व्हिडिओ होणार आहे आता, तर तो कमेंटवरतीच असणार आहे की खूप मला छान छान अशा कमेंट आलेल्या आहेत आणि मला जे माझे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांनी मला कमेंट केलेल्या आहेत, त्यावरती आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर तो होणार आहे। आणि तो व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच न होता तर तुमच्यासाठी सुद्धा आहे, ज्यांनी मला कमेंट केले नाही, फक्त त्यांना डाऊट आहेत की या तक्रारी आपल्या ज्या ब्लाऊजमध्ये आहेत तर त्या होत असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ आहे तर तो असणार आहे। तर व्हिडिओ कंप्लीट बघा, शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अजून डाऊट वाटत असतील कमेंट करू शकता। तर आता स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर ज्यांनी मला खूप असे छान जे कमेंट आहेत तर ते केलेले आहेत, तर ते सगळ्यांची नावं जे आहेत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे आणि त्यांच्या कमेंट सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आणि एक कमेंट अशा आहेत की ज्यावरती मी तुम्हाला फक्त सांगू शकते, टिप्स देऊ शकते ब्लाऊज रिलेटेड, तर त्याही खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्याही तुम्ही व्यवस्थित ऐका। तर पहिली जी कमेंट आहे तर ती ही आहे की रुपाली बिटवाई 4229 असं त्यांच्या अकाउंटचं काहीतरी नाव आहे। तर त्यांनी मला एक कमेंट केलेली आहे की ताई मी पण ब्लाऊज शिवते पण फिटिंग करताना मला थोडा गोंधळ होतो, तुमच्यासारखी अशीच फिनिशिंग येण्यासाठी काय करू, प्रॉपर फिटिंगची मापी कशी टाकावी प्लीज सांगा ताई, तुमची खूप मदत होईल ताई मला, कारण हा व्यवसाय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, या व्यवसायावरच मला माझे घर खर्च काढावा लागते, प्लीज ताई मला मदत करा। तर आता या कमेंटवरती जे आहे तर मी एवढंच सांगेन की फिटिंग कसं करायचं हे सुद्धा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, पूर्ण कटिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे। जर तुम्हाला फिटिंग करताना सुद्धा काहीतरी चुकत असेल, गोंधळ होत असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, कारण माझं एकच नाही तर 2-3 व्हिडिओ असे आहेत माझ्या चॅनलवरती जे मी फिटिंगवरती बनवलेले आहेत। ते बघा, आपल्या मुंड्यामधली फिटिंग असो किंवा जो आपला फ्रंट आणि बॅक पार्ट आपण ज्यावेळी जोडत असतो तर त्यावेळी काय होतं, एक फ्रंट तरी पार्ट मोठा होतो किंवा बॅक पार्ट तरी मोठा होतो, तर अशा वेळी आपण काय करायचं किंवा त्या चुका होऊ नयेत म्हणून आपण कोणतं कटिंग करायचं, कोणतं माप घ्यायचं, तर ते प्रॉपर मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर फिटिंगचे तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या ब्लाऊजचे, तर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम होत आहे तर तो होणार नाही आणि व्यवस्थित तुमचं जे फिटिंग आहे तर ते प्रॉपर होईल। एकदा तुम्ही व्यवस्थित तो व्हिडिओ कंप्लीट बघा, त्यानंतर तुम्हाला फिटिंगमध्ये चुका अजिबात होणार नाहीत। स्टार्टिंगपासून मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे मी क्लिअर केलेला आहे। तर आता भरपूर कमेंट जे आहेत तर मला आलेले आहेत। ज्योती कांबळे खूप समजून सांगता ताई, धन्यवाद ताई, थँक्यू। तर एक नेहमी प्रश्न पडतो मला की हा कटोरीचे माप खाली 1.5 इंच का वाढवत नाही, तर मी एवढंच सांगेन की प्रत्येकांची जी शिवण्याची पद्धत आहे तर ती एकसारखीच नसते, प्रत्येकांची कटिंगची जी पद्धत आहे तर ती सुद्धा एकसारखी नसते, तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येकांच्या कटिंगची पद्धत वेगळी असते, शिवण्याची पद्धत वेगळी असते। तर मी आता जवळजवळ 10-11 वर्ष ब्लाऊज शिवते, तर मला कटोरीमध्ये तरी काही प्रॉब्लेम अजूनपर्यंत तरी आला नाही। आणि राहिलं गोष्ट आपलं 1.5 इंच खाली घेण्याची, तर जिथे मी शिकलोय म्हणजे जिथे मी टेलरिंग कोर्स केलाय तिथं अशा टाईपच मला शिकवलेलं गेलेलं आहे, तर त्यामुळे मी तुमच्यासोबत सुद्धा याच गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करते। तर 1.5 इंच प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे की काही जण 1.5 इंच घेतात, एक जण घेतात, तर मी अर्धा किंवा पाऊण इंच तुम्हाला सांगत असतो, पण मला नाही वाटत यामध्ये कुठं कटोरी बिघडलेली असते किंवा चपटी बसलेली असते। तर तुम्ही तर माझे कटोरीचे जे व्हिडिओ आहेत तर ते बघितलेच असतील, खूप छान कटोरी जे आहे व्यवस्थित बसतात। आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये असं नाही की फक्त मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलं आणि झालं एवढंच काम नसतं माझं, तर स्टार्टिंगलाच मी तुम्हाला ते घालून सुद्धा दाखवलेलं असतं की बघा हे जे ब्लाऊज आहे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे, तर ते अशा टाईप आपल्याला बसतं। तर हे अशी याची कटोरी जी आहे तर ती येते, असा कटोरीचा जो शेप आहे तर तो येतो। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असतील कटोरी ब्लाऊजमध्ये तर, आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला शिवायचं असतील ब्लाऊज तर तुम्ही साडीच्या पिसावरती न शिवता एखादा कॉटनचा पीस घ्या, एखादा साधा पीस घ्या, त्याच्यावरती ट्राय करा। जर कस्टमरचं नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही स्वतःचं ब्लाऊज जरी ट्राय केलं तरी चालेल। जर तुम्हाला तुमचं फिनिशिंग आवडलं मग तुम्ही तुमचंही ब्लाऊज त्या पद्धतीने कट करू शकता किंवा स्टिच करू शकता किंवा तुमच्या कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज जे आहेत तर ते तयार करू शकता। तर हा एक सगळ्यांनी मला विचारलेला जो प्रश्न आहे तर तो हाच आहे की कटोरीचे माप जो आहे खाली तुम्ही 1.5 इंच वाढवत नाही,
तर मी वाढवत नाही, पण कटोरी जी आहे तर ती तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आणि फिटिंग बसते. तर आता आपला दुसरा इथं आपण बघणार आहोत की कमेंट मी आता वाचत आहे. तर शीतल फॅशन डिझाईन्स हे एक अकाउंट आहे. खूप छान फिटिंग येते ताई, मी तुझ्या पद्धतीने कटिंग केली, खूपच छान बसतात ब्लाऊज. मी आता त्याच पद्धतीने कटिंग करत जाईल. खूप छान पद्धत आहे तुझी समजून सांगायची. पण माझं पण चॅनल आहे पण सबस्क्रायबर नाही वाढत आहे. तर थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तुम्ही मला इतकी छान कमेंट केलेली आहे. तर संत ज्ञानेश्वर या ताईंची मला एक कमेंट आली होती युट्यूबला. तर त्यांनी मला 3 असे प्रश्न विचारलेले आहेत ब्लाऊज रिलेटेड. तर पहिला जे आपला प्रश्न आहे तर तो आहे की तुम्ही पाठीमागच्या भागाला कमरेला टक्ससाठी 1 इंच जास्त घेत नाही का? तर मी नाही घेत एक्स्ट्रा. मी जे आपलं बॅक साईडचा पाठीमागचा भाग असतो तर मी एक्स्ट्रा अजिबात त्याला मार्जिन वगैरे काही घेत नाही. कारण जो आपला पाठीमागचा टक्स असतो तर तुम्ही तो अर्धा इंचाचा घेत नाही, एकदम कमी असतो तो टक्स. तर त्यामुळे मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही मार्जिन वगैरे ऍड करून घेत नाही. आणि जसं की फिटिंग तुम्ही बघू शकता ब्लाऊजचं फिटिंग ती प्रॉपर येतं. आणि सोबत काय होतं आपलं 2 इंचाचं फुल जे मार्जिन आहे तर ते पूर्ण मार्जिन सुद्धा राहतं. तर त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे तर तो आहे की कटोरीला खालच्या साईडला फक्त अर्धा ते पाऊण इंच वाढवता तर कटोरी कशी काही कमी पडत नाही. तर मला हेच म्हणायचं आहे की सगळ्यांची शिवण्याची जी पद्धत आहे किंवा कटिंगची जी पद्धत आहे तर ती एकसारखी नसते, वेगवेगळ्या असू शकते. आता जिथे मी शिकलोय तिथं तर त्यांनी मला असं शिकवलेलं आहे की कटोरीच्या खाली फक्त अर्धा, किंवा जर मोठं माप असेल तर पाऊण इंच घ्यायचं, लहान माप असेल तर अर्धा इंच घ्यायचं. तर आता या ताईंचा जो आपला प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे, असं काय आहे की या पद्धतीने कटिंग केल्यास आर्महोलमध्ये फुगा काय येत नाही? तर आता आर्महोलमध्ये फुगा येण्याची बरीच कारणं आहेत. तर पहिलं जे आपलं कारण आहे तर ते असं आहे की छातीमध्ये जर तुमचं ब्लाऊज लूज असेल तर आर्महोलमध्ये फुगा येतोच. किंवा तुमचं समजा ब्लाऊज फिटिंग करण्यामध्ये कमी जास्त झाला असेल तर तुम्ही व्यवस्थित फिटिंग, म्हणजे काय होतं की फिटिंग करताना सुद्धा जी टीप आहे तर ती एक लाईन मध्ये जर नाही आली, थोडी तिरकी किंवा असं स्ट्रेट आली तरी सुद्धा तुमचं जे इथं आहे फुगा तर तो येतो. तर समजा आपलं जर छातीचं माप 9 असेल आणि जर आपण फिटिंग करताना 9.25 किंवा 9.5 घेतलं तर एवढ्याशा चुकीमुळे सुद्धा काय होतं ब्लाऊजला इथं फुगा येतो किंवा ब्लाऊज जे आहे इथून काय होतं थोडंसं लूज पडतं किंवा प्लेट येतात. तर मुंड्याला फुगा येण्याचं कारण हेच आहे की आपण व्यवस्थित ब्लाऊज जे आहे व्यवस्थित फिटिंग करायला पाहिजे. स्लीव्ज लावताना सुद्धा इथून बघा आपल्याला फ्रंटला स्लीव्जला आकार असा थोडासा कर्व आतून आपण घ्यायचा असतो शेप, तर तो तुम्ही नाही घेतला तरी सुद्धा इथून जो आहे आपल्या स्लीव्जला फुगा येतो. तर त्यामुळे स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण ह्या व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि फिटिंग तर तसं की मग म्हटलं की ब्लाऊज जर तुमचं लूज असेल तर फुगा येतोच. प्रॉपर तुम्ही व्यवस्थित फिटिंग ब्लाऊज केलात तर अगदी व्यवस्थित बघा. आता इथं त्यांनी काय म्हटलं इथं थोडं कन्फ्युजन आहे तर ते एका व्हिडिओ करून व्यवस्थित सांगा प्लीज. तर मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मला असं वाटतं आहे की तुम्ही एखादं ब्लाऊज जे आहे तर तुम्ही कस्टमरचा नका शिवू, फक्त तुमचं एखादं कॉटनचा साधा पीस घेऊन ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्या टाईप तुम्ही एखादं ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करून शिवा. आणि त्यानंतर मग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला तुमचं ब्लाऊज जे आहे फिटिंगला कसं बसलं. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही साडीच तुम्हाला शिवायला पाहिजे किंवा एकदम चांगला पीसच शिवायला पाहिजे, तर असं काही नाही. स्टार्टिंगला ज्यावेळी आपण दुसऱ्याची पद्धत ट्राय करतो म्हणजे शिवण्याची किंवा कटिंगची, तर त्यावेळी आपण एकदम साधा कॉटनचा पीसच घ्यायचा आहे, जेणेकरून जरी त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर आपण त्या दुसऱ्या ब्लाऊजमध्ये रिपेअर करू शकतो. तर त्यामुळे मला हे सांगायचं आहे या ताईंना. संत ज्ञानेश्वर असं त्यांच्या अकाउंटचं नाव आहे. तर तुम्ही नक्की आता तुमच्या या 3 प्रश्नांची जी उत्तर आहे तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुद्धा मी तुम्हाला ज्या काही व्हिडिओमध्ये गोष्टी सांगत असेल किंवा काही टिप्स देत असेल तर त्या तुम्हाला कळायला नसतील तर अशा कमेंट तुम्ही मला नक्की करू शकता, जेणेकरून त्या कमेंटमधून तुम्हाला तर फायदा होतोच. पण जे आता नवीन शिकत आहेत ज्यांना अजून ब्लाऊज बद्दल थोडीफार माहिती नाही तर त्यांना सुद्धा हे ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात येत. रीता भागोरे यांची कमेंट आहे. तर त्यांनी कमेंट केलेली आहे की ताई तुम्ही खूपच छान ब्लाऊज शिवताय, खरंच ताई तुम्ही क्लास चालू करा ना ऑनलाईन, आम्हाला पण खूप हेल्प होईल. तर ही जी कमेंट आहे तर ती जवळजवळ मला प्रत्येक ब्लाऊजला किंवा प्रत्येक व्हिडिओला जे आहे कमेंट येत असते. तर यावरती सुद्धा मी थोडंफार सांगेन तुम्हाला की आता लगेचच मी ऑनलाईन जे क्लास आहे तर ते नाही चालू करत, पण ज्यावेळी करेन तर त्यावेळी तुम्हाला मी नक्की सांगेन. कारण आता काय आहे की ज्या फॅसिलिटी आपल्याला पाहिजे असतात ऑनलाईन क्लास चालू करताना तर त्या आता सध्या तरी माझ्याकडे नाही आहे. जसं की मी आता ह्या साध्या फोननेच मी रेकॉर्ड करत आहे तर त्याची सुद्धा जी कॅमेरा क्वालिटी जी आहे तर ती एवढी व्यवस्थित नाही. पण ज्यावेळी हे सगळं व्यवस्थित मी मॅनेज करेन तर त्यावेळी नक्कीच ऑनलाईन क्लास जे आहे मी चालू करेन, त्यावेळी तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तर सुहित कोकणी 7699 तुमचे व्हिडिओ मी सगळे बघते, सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, थँक्यू. रोहिणी कापकर
स्टिचिंग पण दाखवा या ब्लाऊजची. हो नक्की दाखवेन. तर मुक्ता कदम यांनी कमेंट केलेली आहे की ताई मी तुमचा व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवले आहे, खूप छान बसले, थँक्यू. तर थँक्यू. सगळ्यात आधी तुम्ही माझा व्हिडिओ ब्लाऊज छान कमेंट केला माझ्या व्हिडिओ. अजून एक कमेंट आहे ज्यांचं नाव त्याच्यावरती नाही दिसत आहे, तर त्यांनी कमेंट केलेलं आहे की तुम्ही खूप छान आणि समजेल असं हळू बोलत आहे, ते खूप समजलं, खूप असे छान व्हिडिओ टाकत जा. हो नक्की टाकत जाईल. देवांश्री जाधव यांची कमेंट आलेली आहे की तुमचं दुकान दाखवा प्लीज. तर मी घरीच सगळे व्हिडिओज ब्लाऊज वगैरे शिवत असते, माझं कोणतंही दुकान वगैरे नाही. तर मंगल कांबळे यांनी कमेंट केलेली आहे की खूप छान समजून सांगता मॅडम, प्लीज मी शिवलेले ब्लाऊजचे शोल्डर उतरतात, पर्याय सांगा की जेणेकरून जे शोल्डर आहेत आपले उतरणार नाही. तर अजून एक मला प्रश्न पडतो की तुम्ही जे शोल्डर आहे तर ते डाऊन करत नाही, तुम्ही आहे तसंच घेता. तर मी शोल्डर अजिबात डाऊन करत नाही, जसं आहे तसंच टिक मारून देते. पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल, गळा जो आहे माझा भरपूर डीप असतो, तरी सुद्धा शोल्डर जे आहे व्यवस्थित बसतं. तर शोल्डर पडण्यामागचं आपलं मेन जे कारण आहे तर ते ब्लाऊज आपल्या कमरेमध्ये ब्लाऊज लूज असतं, त्यामुळे जे शोल्डर आहे आपलं खाली निसटतं. कारण काय होतं, जर समजा कमरेमध्ये जर आपलं ब्लाऊज जे आहे लूज असेल तर ते पाठीच्या साईडून उचलतं आणि हे उचलल्यानंतर हे जे शोल्डर आहे पुढच्या साईडला येतं आणि ते लूज होऊन शोल्डर जे आहे पडण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे काय करायचं की ब्लाऊज शिवल्यानंतर पूर्ण व्यवस्थित छातीमध्ये आणि कमरेमध्ये जे ब्लाऊज आहे पूर्ण व्यवस्थित फिटिंग करायचं, तर तुमचे जे शोल्डर आहे व्यवस्थित बसू शकतं. जर समजा तुम्ही इथं खाली 1 किंवा 2 हुक जरी काढले तरी सुद्धा काय होतं, ब्लाऊज आहे पाठीच्या साईडला पूर्ण उचलतं आणि त्यानंतर ही जी शोल्डरची पट्टी आहे खाली येऊन ब्लाऊज आहे दिसत. तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित बसायला हवं असेल तर तुम्ही सगळ्यात आधी छातीमध्ये आणि कमरेमध्ये ब्लाऊज व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे. अजिबात थोडं जरी तुम्ही लूज ठेवलात कमरेमध्ये तरी ते ब्लाऊज काय होतं, उचलतं पाठीच्या साईडनं आणि पूर्ण ब्लाऊजचा जो गेटअप आहे पूर्ण बिघडतो. तर त्यामुळे ब्लाऊजमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं तर ते फिटिंग. जर तुम्ही फिटिंग व्यवस्थित नाही केला तर ते पूर्ण जे ब्लाऊज आहे तुमचं पूर्ण बिघडून. जर तुम्हाला फिटिंगच जमत नसेल तर कितीही तुम्ही चांगलं फिनिशिंग द्या त्या कापडाला किंवा कितीही चांगलं कटिंग करा, जर फिटिंग तुम्हाला प्रॉपर करता येत नसेल तर ते ब्लाऊज जे आहे घातल्यानंतर सुद्धा अजिबात व्यवस्थित दिसत नाही. तर हे जे मी घातलेलं आहे तर ते जेंट्स कॉलर ब्लाऊज आहे, जे मी तो कॉलर केलेला आहे, पूर्ण मल्टी कलरचं जे ब्लाऊज आहे तर मी घातलेलं आहे. आणि सुद्धा तुम्ही बघू शकता आपला जो इथं मुंड्याला आहे अजिबात फुगा वगैरे येत नाही. तर हे फिटिंग तुम्ही आता इथं बघू शकता कशा टाईप मी फिटिंग जे आहे तर ते केलेलं आहे. तर प्रॉपर असं आपलं जे फिटिंग आहे अगदी आपण थोडंसं सुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये लूज ठेवायचं नाही. जर तुम्ही ब्लाऊजमध्ये लूज ठेवलात किंवा आता जसं की एक माझ्याकडे असे पण कस्टमर असतात की त्यांना थोडं ब्लाऊज जे आहे लूज पाहिजे असतं, तर आता जर तुम्हाला ब्लाऊज लूज पाहिजेच असतं तर मग थोडंफार तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार की तो फुगा येणं किंवा इकड साईडनं उचलणं. तर ब्लाऊज हे एकदम अंगामध्ये परफेक्टच आपल्याला बसायला हवं, यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंटच आपण फिटिंग करताना टाकायला हवं. अगदी थोडंसं सुद्धा आपण ब्लाऊजमध्ये 1/2 इंच सुद्धा एक्स्ट्रा जर कापड झालं असेल एक्स्ट्रा कुठेतरी सुद्धा ब्लाऊज काय होतं, इकडनं तरी फुगा येतो किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोच. तर त्यामुळे काय होतं, अगदी ब्लाऊज आहे प्रॉपर आपण फिटिंग करायला शिकायला हवं. अशी सुद्धा आलेली आहे की तुम्ही कुठे राहता, तर आम्ही इचलकरंजीमध्ये राहतो आणि इचलकरंजीमधूनच तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत स्टिचिंगचे तर ते बघायला मिळतात. तर जे माझे कोणी व्ह्युअर्स आहेत तर ते इथलेच असतील तर त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगावं की तुम्ही एवढ्या एरियामध्ये कुठे राहता. तर भरपूर मला कमेंट येत असतात, तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा सांगा की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ जे आहेत तर ते बघता किंवा कोणत्या गावामध्ये राहता. तर इथल्या ज्या एरियामध्ये कोण कोल्हापूरचं असेल, कोण इचलकरंजीमध्येच असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही कमेंटवर करता. तर अजून काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ते सुद्धा जे डाऊट आहेत तर मी नक्कीच क्लिअर करेन. आणि आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.